आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही. भाजप राष्ट्रवादी जुगलबंदी. जिल्हा परिषदेतील सत्ताकारणावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या जुगलबंदी रंगताना दिसते आहे. भाजप महायुतीला पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाठिंबा मिळणार नाही अशी भीती भाजपमध्ये आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हीपचे अस्त्र दाखवले. तर आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली आहे. सत्तेचा तराजू कोणाच्या बाजूने झुकणार याचा निर्णय शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या भूमिकेनंतर निश्चित होणार आहे. भाजपला पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची अट घालणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आता पाठिंब्याविषयी दुमत असल्याचे संकेत मिळत आहेत. मिरजेत बुधवारी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. किंबहुना परस्पर विरोधी भूमिका व्यक्त केल्या. आता पक्षाच्या नेत्यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडायला सुरुवात केली. पालकमंत्र्यांचे आम्ही ऐकलेच पाहिजे असे नाही अशी रोखठोक भूमिका माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बोलताना दिली आहे. पक्षाचे 6 सदस्य निवडून आले असून सत्तेच्या निर्णयात त्यांची भूमिका निर्णायक आहे. घोरपडे यांनी सांगितले की आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास आघाडीचे संख्याबळ भाजपपेक्षा कितीतरी जास्त होईल. त्यामुळे पाठिंब्याच्या निर्णयाबाबत आम्ही स्वतंत्र आहोत. आम्हाला लोकभावनेचा आधार केलाच पाहिजे. व्हीपचा निर्णय आमच्याच पक्षपातीवर होईल. पालकमंत्री सांगतात तसे होईल असे नाही. आम्हाला मोठ्या प्रमाणात लोक येऊन भेटत आहेत. मूळ राजकीय भूमिका सोडू नका अशा सूचना करत आहेत. कोणी गळ घालेल पण त्याला बळी पडू नका असेही सांगत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार आम्हाला केलाच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.